नमस्कार. गेटवे ऑफ इंडियावर आपलं सगळ्यांचं स्वागत करताना मला मनापासून आनंद होत आहे. महाराष्ट्र हे भारताचं प्रवेशद्वार आहे. महाराष्ट्राचा दरवाजा उघडला की भारताचा दरवाजा आपोआप उघडतो. अशा ऐतिहासिक क्षण आज आमच्या सोबत महाराष्ट्राचे सर्वाधिक शक्तिशाली नेते माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस इथे उपस्थित आहे. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय माध्यम समूह लोकमत हा ऐतिहासिक कार्यक्रमात मी आपलं सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो. देवेंजी आपल्याला पहिला एक प्रश्न विचारतो. देवेंजी, गेल्या वर्षी याच कार्यक्रमात आपली मुलाखत नाना पाटेकरांनी घेतली होती आणि त्यांनी प्रश्न विचारलं होतं की मतदाराला काही किंमत आहे की नाही. त्यावेळी फक्त आपल्यासोबत आजचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे होते. आता अनेक नेते, अनेक पक्षाचे नेते आपल्याकडे आले आहेत आणि रोज रेल्वे स्टेशनवरून गाडीमध्ये रोज एक ना एक उतरून आपल्याकडे येत असतो. या प्रश्नाचं आपण कसं उत्तर द्याल? बघा, याचं श्रेय हे जसं मोदीजींनी केलेल्या कामाला दिलं पाहिजे, तसंच याचं थोडं श्रेय हे राहुल गांधींच्या लिडरशिपला देखील द्यावं लागेल. कारण शेवटी राजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येकाला असं वाटतं की कुठल्या तरी पदावर आपण जावं, काहीतरी परिवर्तन करावं, आपल्या हातून काही चार चांगल्या गोष्टी घडाव्यात, लोकांनी आपल्याला लक्षात ठेवावं. पण जर आपलं नेतृत्वच असं असेल की ज्या नेतृत्वालाच लोक विसरून राहिले, तर मला असं वाटतं की मग बऱ्याच अडचणी त्यातनं तयार होतात. आणि आज हीच परिस्थिती काँग्रेस पक्षाची आहे, तीच परिस्थिती शरद पवार साहेबांच्या पक्षाची आहे. त्याचं नाव अजून फायनल व्हायचं म्हणून त्यांचा पक्ष म्हणतो, अजून नाव आणि चिन्ह मिळालं नाही आहे त्यांना. आणि आमच्या अध्यक्षांनी तर आजच काहीतरी निकाल दिलेला आहे, मी अजून पूर्ण वाचला नाही आहे. पण एवढं मला नक्की कळलं आहे की त्यांना काही तुम्ही दिलं नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की, आणि उद्धव ठाकरेंची तर परिस्थिती अजूनच वेगळी आहे. सध्या ते फक्त वेगवेगळ्या भागात जातात आणि आमच्या विरुद्ध शिमगा करतात. याच्या व्यतिरिक्त त्यांना काही, मला वाटतं, दुसरं काही काम नाही. अशा परिस्थितीमध्ये जे सामान्य नेते आहेत, ज्यांना काम करायचं आहे, ज्यांना महाराष्ट्रामध्ये ओळख आहे, अशा सगळ्या लोकांना वाटतं की आता काम करण्याची संधी केवळ बीजेपी सोबत आहे आणि म्हणून ते सगळे आमच्या सोबत येतात. म्हणून मी म्हटलं की मोदीजींचं काम आणि आमच्या विरोधी नेत्यांचं देखील हे क्रेडिट आहे की ज्या प्रकारे ते त्यांचा पक्ष चालवत आहेत, त्यामुळे लोक आमच्याकडे येतात. म्हणजे मोदीजींचं काम आणि तुमची करामत? नाही, आमची काही करामत नाही आहे. जे येतात त्यांचं आम्ही स्वागत करतो, एवढीच आमची करामत आहे. मग पुढच्या वर्षी या मंचवर कोण असेल आपल्यासोबत? म्हणजे मागच्या वेळी एकनाथ शिंदेजी होते, यावेळी आता अजित पवार आले. ते आज का आले नाहीत माहिती नाही, पण पुढच्या वेळी कोण अजून ऍड होईल? अशोक चव्हाणही आले. मी परवा मला पत्रकार परिषदेत हा प्रश्न विचारला, उत्तर दिलं होतं, आगे आगे देखिए होता है क्या. नाही, पण त्याच्या पुढचं तुम्ही आम्हाला सांगू शकता. नाही, बरेच लोक आमच्या संपर्कात आहेत, चांगले लोक आहेत, त्यांची इच्छा आहे आमच्यासोबत यायची. इव्हेंच्युअली ज्यांच्या सोबत आमची वेवलेन जुळेल त्यांना आम्ही घेऊ. पण देवेंद्रजी, भाजपनी आजवर नेहमी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवली. तुमची वैचारिक भूमिका वेगळी होती, त्यांची वैचारिक भूमिका वेगळी आहे. आज मात्र आता हे सगळे नेते आणि पक्ष आपल्या सोबत आलेले आहेत.
भाजपचा जो मूळ मतदार आहे त्यांना हा बदल पचेल का, नाही आवडेल का? बघा, भाजपने जर आपलं स्वत्व सोडलं तर त्यांना ते आवडणार नाही. पण आज वेगवेगळ्या पक्षाचे लोक आमच्यासोबत येऊन जय श्रीरामचा नारा देत असतील तर आमच्या लोकांना का आवडणार नाही? भारत माता की जय म्हणत असतील तर का आवडणार नाही? ज्या लोकांनी एकेकाळी सुडो सेक्युलरिझमला सेक्युलरिझम समजून आमच्या हिंदुत्वाला विरोध केला, आज जर त्यांच्या हे लक्षात येत असेल की आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, ते कुठल्या जाती धर्माला धरून नाही आहे आणि अपीजमेंटनी लांगुल चालनाने या देशाचा विकास होऊ शकत नाही, अशी भूमिका घेऊन जर आमच्यासोबत कोणी येत असेल तर आमच्या मतदाराला त्याचा आनंदच होईल की कालपर्यंत ज्यांनी विरोध केला त्यांना आता आपली भूमिका पटते आणि म्हणून आमचे मतदार निश्चितपणे आमच्या सोबत राहतील. देवेंद्र जी, लोग आपसे बहुत डरते हैं. आपके मन में क्या चल रहा है किसी को पता नहीं चलता. कब किसके पेट में चले जाएंगे, कब उसका पेट फाड़ डालेंगे, हाँ, उनको लोगों को समझ में नहीं आता है. और आप जो पॉलिटिकल एक्शन ओरिएंटेड जो काम करते हैं और उसमें सारे विपक्ष इधर बितर बिखर जाते हैं, तो ये हुनर आपने कहां से सीखा है बताइए. देखिए, मैं बहुत सीधा आदमी हूं, कभी कभी जलेबी जैसा भी सीधा होता हूं मैं, लेकिन तसा मी फार सरळ माणूस आहे आणि मला असं वाटतं की मी सरळ मार्गी काम करत असतो. ज्या गोष्टी घडतात त्या कशा घडतात मलाही माहिती नाही, त्या घडत जातात. मी माझा मार्ग सोडत नाही, मी त्या मार्गाने जात जातो आणि हे खरंच आहे की अनेक वेळा अनेक चमत्कार होतात, पण ते काही असे ठरवून केले आहेत किंवा काहीतरी मनात ठेवून केले आहेत असं काही नसतं. मी माझा अजेंडा हा पॉलिटिकल नाही, पॉलिटिक्स हा माझ्या अजेंड्याचा एक भाग आहे. माझा अजेंडा विकास आहे, माझा अजेंडा हा डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे. पॉलिटिक्स हा त्यातला एक इनएव्हिटेबल भाग आहे जो करावाच लागतो, कारण तो केला नाही तर लोकशाही टिकता येत नाही. म्हणून तो काही माझा स्थायी भाव होऊ शकत नाही. माझं कुठलंही भाषण तुम्ही ऐका, माझ्या भाषणामध्ये 90% डेव्हलपमेंट असते आणि 10% पॉलिटिक्स असतं. नाहीतर अलीकडच्या काळामध्ये अनेक नेत्यांची भाषणं चालली आहेत. काही नेते आता कोकणाच्या दौऱ्यावर होते, संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. त्यांचं गेल्या 15 वर्षातलं कुठलंही भाषण काढा, कुठलंही, आणि एक विषय डेव्हलपमेंटचा ते बोललेत, एक जस्ट अ सिंगल टॉपिक, एक विषय, मी तुम्हाला अवॉर्ड द्यायला तयार आहे. त्यामुळे एक खरं आहे की जेव्हा आपण मुख्यमंत्री होता तेव्हा आपण अनेक विकासाचे मार्ग प्रशस्त केले. मग तो समृद्धी मार्ग असेल, कोस्टल रोड असेल, ट्रान्सफार्मर असेल किंवा जलसिंचनाचं असेल. परंतु आज आपण उपमुख्यमंत्री आहात, म्हणजे महाराष्ट्रामध्ये शंकररावजी चव्हाण, अशोक चव्हाण, नारायणराव राणे हे सर्व मुख्यमंत्री होते, पण ते मंत्री झाले. आपण मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री झाले. आता हे करत असताना आपल्याला कसं काय हे म्हणजे घडवून आणतं आपण विकासवाले आहोत, तर हे तुमच्या मनासारखं कसं आता घडतं याच्यात? मी असं म्हणेन की केवळ पद बदललंय, भूमिका आणि मिशन बदललेलं नाही. आणि फॉर्च्युनेटली जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत श्री एकनाथ शिंदेजी, ते मागच्या विकासाच्या वाटचालीत माझ्या सोबत होते. आज त्यांनी आता हां. सांगितलं आता. आज ते आमचे नेते आहेत आणि माझं विकासाचं विजन हे त्यांना माहिती आहे. त्यांनी माझ्यासोबत काम केलं आहे, त्यामुळे त्यांनाही माहिती आहे की मी एखादं काम करीन तर ते राज्याच्या भल्याकरताच करीन. आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ नाव बदललेलं आहे पदाचं, पण मिशन मात्र तेच आहे. आम्ही विकासाकडेच वाटचाल करतोय. उलट मी तर असं म्हणेन की म्हणजे एकनाथराव शिंदेजी आणि मी मागच्या काळात आम्ही अनेक प्रोजेक्टवर सोबत काम केलं, त्यामुळे आमचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे आणि म्हणून कुठली अडचण त्याच्यात येत नाही. आणि मी जेवढे विषय हातामध्ये घेतले आहेत ते विषय करताना माझी कुठेही अडवणूक होत नाही, किंबहुना त्यांची साथच मला त्याच्यामध्ये मिळते. म्हणजे आपल्याला पाहिजे तसं सर्व घडून येतंय. 100% आपल्याला पाहिजे तसंच घडतंय. नाही, पण आपण
आपले प्रदेशाध्यक्ष किंवा भाजपचे कार्यकर्ते देवेंद्रजीच मुख्यमंत्री होणार असं सांगतात. एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार म्हणून सांगतात. आणि अजित पवारांचे सगळे नेते कार्यकर्ते अजित पवार मुख्यमंत्री होणार म्हणून सांगतात. हे संख्याबळावर नंतर ठरेल वगैरे हे सगळं जरी असलं तरी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल. ज्याच्या संख्याबळ जास्त तो. नाही, असं आता संख्याबळ वगैरे आम्ही काही ठरवलं नाही आहे. बघा, संख्याबळ तर आमचंच जास्त असणार आहे, त्याच्यात कोणाच्या मनात शंकाच नाही आहे. पण केवळ संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरणार नाही. 3 पक्ष आता आम्ही एकत्रित आहोत. आमचे वरिष्ठ नेते त्या संदर्भातला निर्णय घेतील, 3ही पक्षांना विचारात घेऊन घेतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की शेवटी कार्यकर्त्यांचं मोटिवेशन काय असतं, तर माझा नेता मोठा झाला पाहिजे हे मोटिवेशन असतं. त्यामुळे उद्या माझ्या पक्षाच्या लोकांनी ज्यावेळेस माझे नेते म्हणतात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे, तर आमच्या लोकांना आनंद वाटतो. तसंच एकनाथराव शिंदेजींचे शिवसेनेचे लोक आहेत, त्यांच्यासमोर जर खूप भाषण करून सांगितलं की आपल्याला अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं आहे किंवा देवेंद्र फडणवीसांना करायचं आहे, टाळ्या वाजवतील पण तुलनेने कमी वाजवतील ना, तो उत्साह येणार नाही. त्यामुळे तिथे शेवटी त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या लोकांना हेच वाटतं की एकनाथराव शिंदेंना केलं पाहिजे आणि अजितदादांच्या पक्षात त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतं की दादांना केलं पाहिजे. पण अल्टिमेटली आम्ही तिघं एकत्रित याचा निर्णय करू आणि याच्यामध्ये मोठा रोल हा भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा असेल. पण याच्यात मनसे देखील हल्ली तुमच्या असतील, एकनाथराव शिंदेच्या असतील, राज ठाकरेंच्या भेटीगाठी खूप वाढलेल्या आहेत. मनसे कुठे असेल या सगळ्या तुमच्या महायुतीत? आता मनसे कुठे असेल हे तर आपल्याला समय बताएगा ते कुठे असतील. पण आमची निश्चितपणे राज ठाकरे यांच्यासोबत मैत्री आहे. आमच्या गाठीभेटी होतात, आम्ही अनेक विषयांवर गप्पा देखील मारतो आणि काही चांगल्या सूचना देखील ते अनेक वेळा करतात, कधी आमच्यावर टीकाही करतात. सोबत काम करू की नाही हे आता लवकरच आपल्याला समजेल. अजून काही त्याचा निर्णय आम्ही केला नाही. आपण आता मैत्रीची चर्चा केली, तसं सर्वांशीच आपली मैत्री आहे, कारण आपण राजकारण आणि मैत्री दोन्ही मिक्स करत नाही. तर या मैत्रीमध्ये आता अजितदादांशी घट्ट झाली मैत्री, शिंदे साहेबांशी झालेली आहे, मग उद्धव ठाकरेंची आपली जुनी मैत्री आहेच. तर ती मैत्री जी आहे मग ती तुमच्यासोबत येतील का? काही अशी चर्चा आहे का? उद्धवजी आमच्यासोबत येण्याची कुठलीही शक्यता नाही. इट इज ॲब्सोल्युटली नो चान्स. नितीश कुमार येऊ शकतात तर उद्धवजी का नाही? याचं कारण असं आहे की उद्धवजींनी आमच्याकरता आपली दारं बंद केली आणि केवळ दारं बंद केली नाहीत. शेवटी काय असतं की राजकारणामध्ये एक तुमचा पॉलिटिकल अजेंडा असतो, एक माझा असतो. पॉलिटिकल अजेंडा वेगवेगळा असू शकतो. अनेक वेळा एखाद्या पॉलिटिकल गोष्टीवर डिफरन्सेस असतात, तर त्या डिफरन्सेस आपल्याला दूर करून त्या ठिकाणी एकत्रित येता येतं. पण इथे मात्र आत्ताची परिस्थिती अशी आहे की आमची मनं दुखावली आहेत. ज्या प्रकारे त्यांचा व्यवहार राहिला आहे, ज्या प्रकारे ते पंतप्रधानांवर टीका करतात, ज्या खालच्या स्तरावर जाऊन ते आज बोलतात, या सगळ्या गोष्टींनी मनं दुखावली आहेत. आणि जिथे मनं दुखावतात तिथे अलायन्स होत नाही. पॉलिटिकल डिफरन्सेस हे दूर करता येतात आणि अलायन्स करता येते, पण जिथे मनं दुखावलेली असतात, मनं दुरावलेली असतात, तिथे एकत्रित येणं कठीण आहे. आणि ती मनं आमची दुरावलेली आहेत, यात काही शंका नाही. पण आपण मगाशी चमत्काराचा उल्लेख केला. अमृतावहिनी आहेत इथे, त्यांनी सांगितलं होतं की मध्यंतरी आपण रात्री बेरात्री हुडी घालून वेश पालटून काही चमत्कार करायला जात होतात आणि ते चमत्कार सगळ्या महाराष्ट्राने नंतर पाहिले. नेमकं काय 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 घडलं होतं त्या काळात? आता त्यांनी सांगितलं असल्यामुळे ते खोटंही म्हणता येणार नाही, त्या नाही, समोरच आता खोटं कसं म्हणायचं. राजकीय बाबतीत माझी तर इच्छा असते की कधी मला म्हणजे तेवढी हिंमत नाही माझी, पण त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावली तर अधिक बरं होईल. कारण असे सिक्रेट्स त्यांनी सांगून दिले की आता काय करायचं. पण मला असं वाटतं की तो झाला, म्हणजे तो काळ आता गेला. आता काही फार चमत्कार करण्याची आवश्यकता नाहीये. त्यांनी एक गंमत तुमच्या पुरणपोळीची सांगितली होती. तुम्हाला पुरणपोळी आवडते म्हणून. हो, मला आवडते.
त्यांनी पण ते नंतर क्लिअर केलं आणि मी क्लिअर केलं, कारण मला त्याच्यानंतर एवढा त्रास झाला की कोणाहीकडे गेलं की लोक, आम्हाला माहिती आहे तुम्हाला पुरणपोळी आवडते, वहिनींनीच सांगितलंय, असं करून पुरणपोळ्या माझ्यासमोर ठेवायचे. शेवटी मी जाहीर कार्यक्रमात अनेक वेळा सांगितलं आणि आता पुन्हा लोकमतच्या माध्यमातून सांगतो, माझा आवडता पदार्थ पुरणपोळी नाही. कृपया आवडतं? मला पुरणपोळी देऊ नये. नाही, तुमच्या आवडीचे पदार्थ काय आहेत? ते सांगितले की लोक ते देणं सुरू करतात. नाही, आता ही जी पुरणपोळी आहे तुम्ही कोणाच्या पोटात चिपकवणार आहात हे सांगा. नाही नाही, कोणाचे नाही. खरं म्हणजे अमृताने त्या कार्यक्रमात हे सांगितलं होतं की लग्नापूर्वी देवेंद्रच्या मित्रांनी मला असं सांगितलं होतं की याला पुरणपोळी फार आवडते आणि हा पुरणपोळी फार खातो. तेवढंच सगळ्यांनी पकडलं, नंतरचं काही पकडलं नाही. आणि ती पुरणपोळी मला अशी चिपकली की कुठल्याही कार्यक्रमात गेलं, कुठल्याही घरी गेलं तरी आता ती पुरणपोळी. त्यामुळे मी कोणालाही पुरणपोळी चिपकवणार नाही आणि मला कोणीही पुरणपोळी चिपकवू नका. देवेंद्रजी, मध्ये काही तासांचं सरकार आपण अजितदादांसोबत बनवलं होतं. त्यावेळी ते काही कारणांनी नंतर ते मोडलं, अजित पवार परत गेले. आपण त्याच्यावर फारसं कुठं बोलला नाहीत. काय नेमकं घडलं होतं की ते सरकार बनलं आणि काय घडलं म्हणून ते मोडलं? असं आहे, ते बनलं याकरता होतं की ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की उद्धव ठाकरेजी हे खुर्चीकरता आम्हाला त्या ठिकाणी त्यागणार आहेत, त्यांना आता आपल्या अलायन्सपेक्षा खुर्ची जास्त प्रिय झालेली आहे आणि खुर्चीकरता त्यांनी सोनियाजींसोबत पूर्णपणे ॲडजस्टमेंट केली आहे, पवार साहेबांसोबत ॲडजस्टमेंट ते करतायत. त्यावेळी मग आम्ही राजकारणात आता अनेक वेळा जेव्हा तुमच्या पाठीत कोणीतरी खंजीर मारतं त्यावेळी जिवंत राहायचं असतं. आणि म्हणून मग आम्ही देखील काय ऑप्शन्स आहेत पाहायला सुरुवात केली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही लोकांनी सांगितलं की 3 पायाचं सरकार करायची आमची इच्छा नाही, हे स्टेबल गव्हर्नमेंट होणार नाही, कारण याच्यामध्ये तिन्ही पक्ष समसमान आहेत, कुठलाच पक्ष मोठा नाही आहे, असं सरकार चालू शकत नाही. आम्हाला असं वाटतं की भाजपसोबत गेलं पाहिजे. आणि मग त्यांच्याकडनं अशी बाब समोर आल्यानंतर आमची माननीय श्री शरद पवार साहेबांशी चर्चा झाली. शरद पवार साहेबांशी चर्चा होऊनच त्या ठिकाणी आमचा हा निर्णय झाला की आपल्याला पवार साहेबांशी चर्चा होऊन, शरद पवार साहेब, मी अजित पवार म्हणत नाही, त्यावेळेस सरकार बनवण्याकरता श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबतच बैठक झाली. शरदचंद्र पवार साहेबांनीच ते डिनाय केलं की अशी कोणती बैठकच नाही झाली. 100% झाली. असं काही गोष्टी आता फार विस्ताराने सांगायच्या नसतात, नाहीतर किती वाजून किती मिनिटांनी कुठे किती मिनिटं काय कोण बोललं हे सगळं सांगू शकतो मी. त्यानुसारच अजित पवार आणि मी सगळी तयारी केली आणि सगळी तयारी झाल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी शरद पवार साहेब बॅकआउट झाले आणि ते बॅकआउट झाल्यानंतर अजित पवारांनी मात्र ही भूमिका घेतली की योग्य नाही आहे. जर आपण सगळं ठरवलं तर असं समोरच्यांना तोंडघाशी पडणं किंवा विश्वासघात करणं योग्य नाही आहे. आणि म्हणून अजित पवार आमच्या सोबत आले, आम्ही ती शपथ घेतली. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आला. तो निर्णय आला नसता तर कदाचित आम्ही त्यावेळेस निश्चितपणे ते सरकार आमचं चाललं असतं. पण सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्या निर्णयामुळे त्यानंतर जो काही विश्वासमताचा प्रस्ताव होता तो प्रस्ताव जिंकणं आमच्याकरता अशक्य होतं. आणि म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि अजित पवारांना सांगितलं की तुम्ही परत जा. त्यामुळे या सगळ्या घटनाक्रमामध्ये 100% पवार साहेबांना हे सगळं विश्वासात घेऊनच त्याचं प्लॅनिंग झालं होतं. त्यातल्या अनेक गोष्टी अजून आहेत, पण काय असतं की राजकारणामध्ये आपली एक क्रेडिबिलिटी असते आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या मला काही फरक पडत नाही, पण अनेक लोक एक्सपोज होतील. त्यामुळे ज्या लोकांनी मदत केली त्यांना एक्सपोज करणं हे योग्य नाही आहे. म्हणून 3-4 वर्ष जाऊ द्या, मग पुस्तक लिहीन त्याच्यावर. नाही, पण त्या दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच सगळे शरद पवार वाय.बी. चव्हाण सेंटरला येऊन बसले, मीटिंग सुरू झाल्या, सगळ्यांना बोलवून घेतलं, कोण दिल्लीला गेलंय त्याला वेगळ्या विमानाने आण म्हणून सांगितलं. हे सगळं का केलं मग? अजित पवारांना व्हिलन करण्यासाठी? आता अजित पवारजींचं आणि शरद पवारजींचं काय इक्वेशन होतं हे मला माहीत नाही, पण मी एवढं निश्चितपणे सांगतो की या संपूर्ण प्रकरणात
अजित पवारांना तोंडघाशी पाडणं आणि विलन करणं हे मात्र घडलंय. ते जाणीवपूर्वक घडलं की कशामुळे घडलंय कारण काय नाही ते तर आता पवार हे साहेबांनी आपल्याला तर सर्वांचं मनातलं कळतं. नाही एवढं नाही कळत मला अजून कळतं आपल्याला. नाही अजून कारण असेल नाही मी एक 3-4 वर्षांनी पुस्तक जेव्हा लिहिलं ना याच्यावर त्यातले जे काही आतले घटनाक्रम जेव्हा लिहीन किंवा मी म्हणजे असं नाही पुस्तकच लिहीन 3-4 वर्षांनी कदाचित लोकमतच्या कार्यक्रमात देखील सांगेन. पण आज सांगणं जरा मला योग्य वाटत नाही कारण बरेच लोक एक्सपोज होतील आणि ज्यांनी मदत केली त्यांना एक्सपोज करणं योग्य नाही आहे. नाही, मदत करणाऱ्यांबद्दल नका सांगू, पण महाराष्ट्राला हा प्रश्न आहे की तुम्ही त्यावेळेस 2 दिवसाचं 80 काही तासांचं सरकार केलं, पण त्याच वेळी तुम्ही ठरवलं होतं अजित पवारांना घेऊन सरकार बनवायचं याच काळात, नाही याच टर्ममध्ये. त्यावेळेस मी ठरवलं नव्हतं. ते सरकार गेल्यानंतर अजित पवारांसोबत सरकार करायचा असा काही त्या ठिकाणी निर्णय घेतला नव्हता. पण नंतर बऱ्याच घडामोडी झाल्या आणि मग अर्थातच शिवसेना आणि आम्ही सोबत निवडून आलो होतो. त्यामुळे शिवसेनेतले जे आमदार होते उद्धवजी सोडून म्हणजे आज उद्धवजींसोबत जे लोक आहेत ना त्यातले अर्धे लोक असे होते की जे मला म्हणायचे की हे काही बरोबर नाही झालेले, आम्हाला तुमच्यासोबत यायचंय. आणि जे आमच्यासोबत आले ते तर उघडपणे म्हणायचे. त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या मनात हे पहिल्या दिवशीपासून होतं की हे जे काही घडलं हे योग्य नाही आहे, आपल्याला बीजेपी सोबतच जायला पाहिजे होतं, बीजेपी सोबतच आपलं अस्तित्व आहे असं ते सगळे मानत होते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ती जी भावना होती ती नंतर कन्सॉलिडेट होत गेली आणि त्यातनंच मग परिवर्तन घडलं. नाही, पण आता देवेंजी हा जो मुद्दा आहे आपला, एकनाथ शिंदे साहेब म्हणजे शिवसेना प्रमुख मान्य श्री उद्धव ठाकरेजी यांना मानणारे, आपण काय केलं असं की ज्याच्यामुळे ते कम्प्लीट म्हणजे बटालियन घेऊनच इकडे येऊन गेले. मला तसंच आपण शरद पवारांकडून कम्प्लीट दादांना पूर्ण म्हणजे ते टीमच घेऊन इकडे आले, ते एकटेच राहून गेले तिकडे. बघा मी शिवसेनेबद्दल एवढंच म्हणेन, मला काहीच करायची आवश्यकता पडली नाही. उद्धवजींनी जे जे केलं त्याच्यामुळे त्यांचे लोक त्यांच्यापासून दूर होत गेले. ज्या प्रकारची वागणूक लोकांना मिळाली, ज्या प्रकारचे निर्णय त्यांचे होते, त्यातनं कुठेतरी एक अस्तित्वाचा प्रश्न हा त्यांच्या आमदारांच्या समोर उभा राहिला, त्यांच्या नेत्यांच्या समोर उभा राहिला आणि कुठेतरी आपण संपतोय, आपला पक्ष संपतोय, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार हा पूर्णपणे संपतोय, ही भावना तयार झाली आणि त्या भावनेतनं ते लोक आमच्याकडे आले. अर्थात आम्ही तयारच होतो कारण ते आमचेच होते, त्याच्यामुळे आम्ही त्यांना सोबत घेतलं. आणि अजित पवार मला असं वाटतं की अजित दादा हे कुठेतरी त्यांच्या मनामध्ये हे पहिल्या दिवशीपासून होतं की सोबत आलं पाहिजे. त्यांनी 2019ला प्रयत्न करून बघितला, तो काही घडला नाही. आणि मग हळूहळू जसं इकडे झालं तसं तिकडे त्यांचं सफोकेशन सुरू झालं त्यांच्या पक्षामध्ये. त्यांना मुख्यमंत्री केलं नाही दोनदा, त्यांना मुख्यमंत्री केलं म्हणजे नाही. 2004 मध्ये त्यांच्या पक्षाकडे सर्वाधिक मतांक होतं, सर्वाधिक त्यांच्याकडे आमदार होते, तरी त्यांनी दादा होऊ दिलं नाही. आणि पवार साहेबांनी विलासराव देशमुखांना केलं काँग्रेसचं. नाही, तेच घडलं. अशा अनेक घटना घडल्या आणि आता भविष्यातही अजितदादांच्या कदाचित हे लक्षात आलं असावं की भविष्यातही त्यांच्या हातामध्ये पक्ष येण्याची सुतराम शक्यता नव्हती. अजित पवारांना त्या पक्षामध्ये नेहमी नंबर 2च राहावं लागलं असतं. नंबर 1च्या पोझिशनवर त्यांना पवार साहेबांनी आणलं असतं अशी सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे शेवटी जे लोक आपण त्यांना समजावून सांगितलं की नाही, त्यांना समजल्यामुळे त्यांनी मला समजवलं नाही, मी नाही समजवलं, त्यांना समजलं ते म्हणून ते सोबत आले. नाही, पण आता जे एकनाथ शिंदेच्या सोबतचे जे खासदार आहेत, कधी काही चर्चा राजकारणात जाणीवपूर्वक घडवून आणल्या जातात, कधी होतात, कधी परसेप्शनसाठी होतं. अनेक खासदार जे शिंदे गटात ते भाजपच्या तिकिटावर उभं राहायचं म्हणतायत, ह्याच्यात सत्यता किती आहे? नाही, याच्यात बिलकुल सत्यता नाही. आमचं हे निश्चित निर्णय आहे की ज्या जागा भाजपा लढेल तिथे कमळ चिन्ह असेल, ज्या जागा शिंदे साहेबांची शिवसेना लढेल तिथे धनुष्यबाण चिन्ह असेल आणि ज्या जागा अजितदादा लढतील, आता घड्याळ त्यांना मिळालेला आहे त्यामुळे ते लोक घड्याळावर लढतील.
तीनही पक्ष आपापल्या चिन्हावर लढतील. एखादा कॅन्डिडेट इकडून तिकडे जाऊ शकतो, जसं मागच्या वेळेस आम्ही पालघरच्या जागेवर उमेदवार असे जागा दिली, असं आता तर तशी शक्यता दिसत नाही, पण एखाद्या ठिकाणी असं होऊ शकतं. पण बाकी सगळीकडे त्यांच्या त्यांच्या चिन्हावरच ते लढतील. मग याचा अर्थ आता जी लोकसभेची निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये शिवसेना ही जी शिंदे साहेबांची आहे, त्यांची जितके खासदार इतके सर्वांना तिकीट मिळेल का? त्यांच्या कोणाला तिकीट द्यायचं ते ठरवतील. नाही म्हणजे तितके नंबर त्यांना आपण देणार का? साधारणपणे मला तर असं वाटतं की सिटिंगमध्ये कोणाचे कमी होण्याचं काही फार कारण दिसत नाही मला. देवेंद्रजी, एक थोडा वेगळा प्रश्न. महाराष्ट्रात म्हणजे आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, इथं सगळे समाज गुण्यागोविंदाने राहतात. पण गेल्या काही दिवसात मराठा आणि ओबीसी या जे काही आंदोलनं सुरू झाली त्याच्यामुळे महाराष्ट्रात गावागावात उभी फूट पडल्याचं दिसतंय. जे लोक एका ताटात जेवायचे, मित्र म्हणून एकत्र फिरायचे, त्यांच्यामध्ये आता वादविवाद होताना दिसत आहेत आणि विचित्र वातावरण गावागावात झालेलं आहे. राजकारण होतं, निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रात ही परिस्थिती होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल, त्याच्यासाठी काय करायचं नेमकं ठरवलंय? नाही, खरं म्हणजे तुम्ही जे म्हणालात ना, माझं देखील मत एवढंच आहे की जी काही आंदोलन मराठा समाजाचं चाललं किंवा त्याला काउंटर आंदोलन ओबीसीचं चाललं, याचा पॉलिटिकल फॉलोआउट काही नाही. मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो की देशभरामध्ये अशा प्रकारच्या आंदोलनामुळे निवडणुकीवर त्याचा परिणाम झालाय असं कधीच मला पाहायला मिळालं नाही. अगदी मंडल आयोगापासून तर कालपर्यंत आपण कुठल्याही राज्याची निवडणूक बघा, त्या राज्याच्या निवडणुकीत आरक्षण दिलं नाही दिलं, दिलं म्हणून काही कोणी खूप मोठ्या प्रमाणात निवडून आला नाही, नाही दिलं म्हणून कोणी खूप मोठ्या प्रमाणात पडलं असंही नाही. त्यामुळे याच्याकडे पॉलिटिकल अँगलने मला बघायचं नाही. पण एवढं निश्चित आहे की कुठेतरी महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक जे आहे हे याच्यामुळे डिस्टर्ब होतं, ही मात्र परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणजे गावोगावी अशी फूट पडणं बघा, वर्षानुवर्ष मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, गावामध्ये एकत्रित नांदले आहेत. कारण शेवटी सगळे आपण जर बघितलं तर या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये छत्रपती शिवरायांचे जे मावळे आहेत ते मावळे सगळे 18 पगड जातीचे लोक. बरोबर आहे, बरोबर. त्याच्यामुळे हे सगळे मावळे एकत्रित त्या ठिकाणी वावरलेले. पण आज कुठेतरी प्रत्येकाला एकमेकाची जात माहिती करून घ्यायची आहे किंवा एकमेकाकडे जातीच्या चष्म्यातनं पाहायचं आहे, ही महाराष्ट्राकरता दुर्दैवाची अवस्था आहे. पण मला असं वाटतं की शेवटी ही जी काय आंदोलन होतात ही देखील महत्त्वाची असतात, कारण आपल्या समाजाला अधिक संधी मिळाली पाहिजे, समाजातल्या तरुणाईचा विकास झाला पाहिजे, अशा प्रकारची भावना असते. आणि म्हणून या आंदोलनांकडे सकारात्मक भूमिकेतनं आम्ही पाहतो आहोत. आणि म्हणून आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही हा निर्णय केला आहे, मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणारच आहोत. आणि ते आरक्षण देताना कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होईल असा निर्णय आम्ही करणार नाही. ओबीसी समाजाला पूर्ण प्रोटेक्ट करून आम्ही मराठा समाजाच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करू. देवेंद्रजी, आपण आता अधिवेशन विशेष घेणार यासाठी आरक्षणासाठी, परंतु आरक्षण देण्याचं आपल्या हातात आहे का? नाही, 100% आरक्षण हे जे आहे आता त्याचा काही त्या संदर्भात मागच्या काळामध्ये असा वाद उभा झाला होता की हे केंद्राच्या हाती आहे की राज्याच्या हाती आहे. आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये एक भूमिका पण घेतली होती की एक्सप्रेसली असं म्हटलेलं नाही की हे राज्याच्या हाती आहे, आणि म्हणून त्यांनी म्हटलं होतं की हे केंद्राच्या हाती आहे. पण त्यानंतर केंद्र सरकारने अमेंडमेंट केली आणि राज्याचे अधिकार राज्यांना दिले आहेत, त्यामुळे आता हे 100% राज्याच्या हाती. मग आता सुप्रीम कोर्टामध्ये जो चाललेला आहे ते आपल्या अडवा येणार नाही का? नाही, सुप्रीम कोर्टाने आता आम्ही आरक्षण देताना काय केलंय की मागच्या वेळी आम्ही आरक्षण दिलं ते हायकोर्टमध्ये टिकलं, पण सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही. सुप्रीम कोर्टाने काही त्याच्यावर ऑब्झर्वेशन्स केले आणि इन द लाईट ऑफ दोज ऑब्झर्वेशन्स आम्ही जो काही आता डेटा गोळा करतो आहोत हा त्या संदर्भात करतो आहोत. म्हणजे सुप्रीम कोर्टाने जे डिफेक्ट काढले आहेत किंवा जे डेफिसिट दाखवलाय ते डेफिसिट आणि डिफेक्ट दूर करणाराच डेटा आज आमच्या सर्वेच्या माध्यमातून जमा होतोय. आणि तो जर डेटा प्राथमिकदृष्ट्या जो काही आम्ही पाहतोय तो योग्य डेटा येतोय, पण आज त्याच्यावर पूर्ण बोलता येणार नाही.
कंप्लीट डेटा आणि त्याचा रिपोर्ट आल्यानंतर मला असा विश्वास आहे की बेस्ड ऑन दॅट सुप्रीम कोर्टाने जे डिफेक्ट आणि डेफिसिट सांगितलं होतं ते आम्ही मेक गुड करू शकू आणि आम्ही हे आरक्षण देऊ शकू. मग ते जरांगेंना मंजूर होईल का ते? बघा, जरांगेंना मंजूर होईल का किंवा अजून कोणाला मंजूर होईल का यापेक्षा मराठा समाजाला मंजूर होईल का हा आमचा विचार आहे. कारण आणि आज ते त्यांचे प्रतिनिधी आहेत आणि ते उपोषणाला बसलेले आहेत. नाही, बरोबर आहे. आमचा प्रयत्न असा आहे की समाजाला ते ऍक्सेप्ट झालं पाहिजे आणि मला वाटतं म्हणजे मला असं वाटतं की समाजाला ऍक्सेप्ट होईल आणि जरांगेंना ऍक्सेप्ट व्हायला पाहिजे. देवेंद्रजी, आपण धाडसी आहात, आपली प्रशासनावर चांगली पकड आहे. एखाद्या अधिकाऱ्याने काहीही सांगितलं तरी आपल्याला नेमकं काय त्या फाईलमध्ये हे पटकन कळतं. तेवढा चाणाक्षपणा आपल्याकडे आहे आणि एखादा विषय कसा मार्गी लावायचा हेही आपल्याला माहिती आहे. गुणवत्तेच्या बाबतीत आपण अत्यंत सरस आहात. पण जेव्हा राजकारण येतं तेव्हा गुणवत्ता सरस ठरते की जात गट तट पक्ष सरस ठरतात? असा याचा कुठला एक सिंगल फॉर्म्युला नाही आहे. आपण हे पाहतो की देशात असेल राज्यांमध्ये असेल गुणवत्तेच्या आधारावर मोठे झालेले लोक आहेत, जातीच्या आधारावर मोठे होऊनही प्रचंड गुणवत्ता असलेले लोक आहेत आणि कधी कधी असंही आपल्याला पाहायला मिळतं की तुलनेनं कमी गुणवत्ता आहे पण कुठल्या तरी एका सेक्शनला आवडतात म्हणून ते निवडून येतात किंवा कुठला तरी एक सेक्शन जास्त मतदान करतो म्हणून ते निवडून. त्यामुळे याचा एक फॉर्म्युला नाही आहे. पण मला असं वाटतं की गुणवत्तेला वाव नाही असं म्हणता येणार नाही. आणि खरं म्हणजे आपण जर लोकसभा आणि विधानसभा दोन्ही बघितल्या तर सर्वच समाजाचे लोक गुणवत्ताधारक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात की कुठल्याही एका विशिष्ट समाजाचा व्यक्ती आहे पण तो प्रचंड गुणवत्ताधारक देखील आहे. त्यामुळे आता तरी म्हणजे मी आता गेले 25 वर्ष विधानसभेत आहे आणि मी त्याच्यातलं जे बदल पाहतोय त्यातला हा एक प्रामुख्यानं बदल आहे की आता सर्व समाजातनं गुणवत्ता असलेले लोक हे आपल्याला निवडून येताना पाहायला मिळतात. देवेंद्रजी, अमृताबाईंनी इथे आहेत, तुम्ही दोघे एकत्र शेवटचा सिनेमा बघायला कधी गेला होता? नाही लक्षात माझ्या आणि तिच्याही लक्षात नसेल. हा आम्ही घरी एखादा बघितला असेल सोबत, तोही नाही पा तिकडनं ती खरं सांगून देईल. त्यामुळे मी आता खरंच बोलतो की नाही, आम्ही बरेच वर्ष आले आम्ही एकत्रित सिनेमा बघितलेला नाही. म्हणजे जायला वेळ मिळत नाही की वेळ मिळतो पण काय नाही नेमकं वेळच गडबड नाही आहे? जायला म्हणजे जायला वेळ. मी खरं सांगू का, मी 2014ला मुख्यमंत्री झालो त्यानंतर आजपर्यंत थिएटरमध्ये 2दाच गेलो आणि ते दोन्ही वेळा एकदा टिळक सिनेमाचा प्रीमियर शो होता त्याच्याकरता गेलो होतो आणि एकदा मला वाटतं आपली आता केरला स्टोरी याच्या प्रीमियर शोला गेलो होतो. याच्याशिवाय मी थिएटरलाच गेलेलो नाही. पण कधीतरी वेळ काढून तुम्ही वहिनी मुलगी सगळे नाटकाला किंवा सिनेमाला जाऊ नये? आम्ही अनेक वेळा तिघं एकत्रित असतो आणि तिघं 3 सिनेमे पाहत असतो आपापल्या आयपॅडवर. पण एकत्र बघायला आवडेल फार पण शक्य किती होईल मला माहिती नाही. वहिनी मी बाजू मांडली हा. देवेंद्रजी, पंतप्रधान मोदी साहेब सारखं सांगतायत की 400 नंबर हा आमचा येणार आहे म्हणून. आता देशामध्ये 400 नंबर आपण आणणार म्हणजे 2/3 मेजॉरिटीच्या आपण जाणार. तर हा आपला जो गणित आहे हा कोणत्या याच्यावर आधारित आपण तयार केलेला आहे? पहिल्यांदा तर आपण लक्षात घ्या की केवळ मोदीजी म्हणतात असं नाही, खरगे साहेब देखील म्हणतात अब की बार 400 पार. म्हणजे जेवढा कॉन्फिडन्स मोदीजींना आहे तेवढाच कॉन्फिडन्स खरगे साहेबांना देखील आहे 400 पार जाणार आहे. त्याचं काय झालं, जसं अशोकराव चव्हाण काय म्हणाले की श्री शेलार काँग्रेस मुंबई काँग्रेस असा उल्लेख केला. तसंच ते खारगे साहेबांचं झालं. काही असेल पण त्यांना तो कॉन्फिडन्स देखील त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. बघा काय आहे की 2024ची जी निवडणूक आहे ना, ही निवडणूक पॉलिटिकल अर्थमॅटिकची निवडणूक नाहीये, ही पॉलिटिकल केमिस्ट्रीची निवडणूक आहे. पॉलिटिकल अर्थमॅटिकमध्ये 1+1 2 होतं, पॉलिटिकल केमिस्ट्रीमध्ये 1+1 11 होतं. आणि ही जी केमिस्ट्री आहे ती केमिस्ट्री मोदीजींना दिसते आहे. ही कॅन फील इट. आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता आहे तोही फील करतोय. म्हणजे आपण जर सामान्य माणसांना विचारलं तर आज
त्यांच्या मनामध्ये मोदीजींकरताची जागा दिसते. तुम्ही कुठेही चौकात रॅन्डमली 10 माणसांना विचारलं की काय वाटतं, तर त्यातले 7 माणसं म्हणतील की आम्ही मोदीजींकरता वोट करणार आहे. ही केमिस्ट्री तयार झाली आहे. आणि मोदीजींनी समाजातला असा कुठला घटक सोडलाच नाही की ज्या घटकाशी त्यांनी थेट कम्युनिकेशन एस्टॅब्लिश केलं नाही. मोदीजींचं सगळ्यात मोठे यश काय आहे, तर त्यांचं थेट कम्युनिकेशन हे समाजातल्या सगळ्या घटकांशी आहे. आणि त्या घटकांना वाटतं की आपला विचार करणारा प्रधानमंत्री आहे. ही थिंग्स अबाउट अस, असं एक ती जी मानसिकता त्यांची तयार झालेली आहे. यामुळे यावेळेचं मतदान हे पॉलिटिकल केमिस्ट्रीने होणार आहे. म्हणजे अनेक वेळा म्हणतात, आता मी मध्यंतरी एका व्यक्तीचं ऐकलं, ते असं म्हणाले की कसं येणार भाजपच्या जागा, 200 जागांवर तर भाजप कधी निवडूनच आली नाही आहे. खरं आहे त्यांचं म्हणणं, पण पश्चिम बंगालचं उदाहरण बघा. ज्या पश्चिम बंगालमध्ये भाजपचा कधीतरी हायएस्ट स्कोर 1 खासदार होता, ज्या पश्चिम बंगालच्या 42 पैकी 41 जागांवर भाजप कधीच निवडून आला नव्हता, पॉलिटिकल केमिस्ट्री चालली तर 18 जागांवर निवडून आला. त्यामुळे या निवडणुकीमध्ये ही पॉलिटिकल केमिस्ट्री ही भारतीय जनता पार्टी आणि एनडीए याला 400 पार नेऊ शकेल. मग आपण किती देणार इथून 48 पैकी? आपला प्रयत्न हा आहे की आपण दोन्ही वेळेस 42 वर गेलो, त्यामुळे त्याच्यापेक्षा कमी येऊ द्यायचं नाही, त्याच्या पुढे जायचं नाही तर तिथे राहायचं, त्याच्या कमी येऊ नये एवढा आपला प्रयत्न आहे. एक शेवटचा प्रश्न आहे माझा आपल्याला, की आपण दोघेही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, आपण उद्याच्या महाराष्ट्राकडे कसं बघता? मला असं वाटतं की मी जेव्हा उद्याच्या महाराष्ट्राकडे बघतो तर मला त्याच्यामध्ये असीमित शक्ती पाहायला मिळते. महाराष्ट्राला विकासापासून कोणी थांबवू शकत नाही. म्हणजे मी असं म्हणेन की जसं भारताबद्दल आपण म्हणतो तसंच महाराष्ट्राबद्दल इट इज अन आयडिया हुज टाइम हॅज कम, नोबडी कॅन स्टॉप. फक्त आता आपल्याला थोडा गुड गव्हर्नन्स द्यायचा आहे. बघा, आज आपण पाहतोय की महाराष्ट्र हा देशाचा स्टार्टअप कॅपिटल झालाय. कोणी बंगलोर म्हणायचं, कोणी हैदराबाद म्हणायचं, पण नुकताच जो सर्वे आला त्याच्यामध्ये देशामध्ये सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत, सर्वाधिक युनिकॉर्न्स महाराष्ट्रामध्ये. आता सगळ्यात जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये येते. इन्फ्रास्ट्रक्चरचे सगळ्यात जास्त प्रोजेक्ट्स महाराष्ट्रामध्ये होत आहेत. एक्सपोर्टमध्ये महाराष्ट्र आता नंबर 1 वर गेलेला आहे. त्याच्यामुळे कुठल्याही पॅरामीटरवर आपण अगदी सोशल पॅरामीटर्स बघितले तरी महाराष्ट्र बदलतोय. आणि म्हणजे काही गोष्टी मला या ठिकाणी सांगितल्या पाहिजेत की उदाहरणादाखल गडचिरोली सारखा जिल्हा की जो नक्षल अफेक्टेड जिल्हा म्हणून, म्हणजे आता आपण तर नागपूरवाले लोक आपण नेहमीच जातो गडचिरोलीला, आपण खूप जास्त जातात तिथे. नाही, मी तर जास्त जातोच, मी पालकमंत्री पण आहे. त्यामुळे म्हणजे गडचिरोलीत रात्री थांबलेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही मीच आहे. मी अनेक वेळा थांबतो तिथे. त्याच्याशिवाय आता कोणी थांबलं नाही आजपर्यंत. कोणी नाही थांबलं माझ्याशिवाय. पण लोकांना आश्चर्य वाटतं, पण आजची परिस्थिती अशी आहे की गडचिरोलीमध्ये आज ज्या प्रकारचं मायनिंग होत आहे, स्टील प्लांट तयार झालेला आहे, अजून 30,000 कोटीचा स्टील प्लांटचं इन्व्हेस्टमेंट अप्रूव्ह झालंय, त्याचं काम सुरू होत आहे. अजून एक कंपनी आली आहे, ते 10,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट करतायत. 17-18 कंपन्या अशा आहेत की ज्या आसपास जागा मागतायत की आम्हाला या ठिकाणी छोटे स्टील प्लांट सुरू करायचे आहेत. त्यामुळे एक प्रकारे स्टील हब ऑफ इंडिया किंवा स्टील सिटी ऑफ इंडिया पुढच्या काळामध्ये गडचिरोली होणार आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मी असं म्हणतो की ज्या असीमित संभावना आपण ज्याला म्हणतो त्यातली एक काय आहे, तर एक 15 दिवसापूर्वी एक प्रेझेंटेशन माझ्याकडे झालं. ते प्रेझेंटेशन काय आहे, वॉटरवे तयार करण्याचं. कुठून? चामोर्शी आणि चिमूर इथपासनं गडचिरोलीतनं वॉटरवे जाईल, तेलंगणातनं आंध्र प्रदेशच्या काकीनाडा पोर्टला. म्हणजे चामोर्शी आणि चिमूरपासनं मोठ्यातलं मोठं जहाज हे थेट आपण पोर्टला नेऊ शकू.
म्हणजे आता विचार करा, नागपूरपासून 100 किलोमीटरवर पोर्ट कनेक्टिव्हिटी आली, गडचिरोलीत पोर्ट कनेक्टिव्हिटी आली, चंद्रपूरमध्ये पोर्ट कनेक्टिव्हिटी आली, वर्धेपासनं तासभराच्या अंतरावर पोर्ट कनेक्टिव्हिटी आली, भंडाऱ्यापासनं 1 तासाच्या अंतरावर पोर्ट कनेक्टिव्हिटी आली. ड्राय पोर्टची गरज नाही, ऍक्च्युअल पोर्ट, इट्स नॉट अ ड्राय पोर्ट. ड्राय पोर्ट तर आहेच, पण ऍक्च्युअल पोर्ट कनेक्टिव्हिटी ही आपण या वॉटरवेच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार करू शकतो. म्हणजे जहाज थेट गडचिरोलीतनं आंध्रच्या मार्गाने त्या ठिकाणी जाऊ शकतं, तेलंगणाच्या मार्गाने. आता त्याचं काम आपण सुरू करतो. आज मला अतिशय आनंद आहे की आजच आपलं जे वाढवण बंदर आहे, वाढवण पोर्ट, या वाढवण पोर्टला आज एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळाला. आता हे जे वाढवण पोर्ट आहे बघा, आपला गेल्या 50 वर्षाचा विकास हा मुंबईमुळे झाला आणि गेल्या 50 वर्षाचा मुंबईचा विकास हा जेएनपीटी पोर्टमुळे झाला. कारण मुंबईचं पोर्ट सिटी, पोर्टलेट डेव्हलपमेंट हे जगाचं मॉडेल आहे. देशाच्या 65% कंटेनरचं ट्रॅफिक जेएनपीटी पोर्ट हँडल करतं. आता हे जे वाढवण पोर्ट ज्याला आपण आता मान्यता मिळवली, हे जेएनपीटी पेक्षा 3 पट मोठं आहे, 3 टाइम्स बिग. आणि 20 मीटर डीप ड्राफ्ट म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं वेसल जे आहे हे जेएनपीटीवर नाही येऊ शकत, पण ते वाढवणवर येऊ शकतं. त्यामुळे आपण एक प्रकारे मॅरीटाईम शक्तीमध्ये, पोर्ट्समध्ये आपण ग्लोबल प्लेअर होणार आहोत. आणि आज आपण बघितलं असेल त्यांचाच विकास होतो ज्यांच्याकडे पोर्ट कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे पुढच्या 30 वर्षाचा महाराष्ट्राचा जो काही वाटचाल आहे, जी काही विकास आहे, हे वाढवण बंदरामुळे होणार आहे. त्या वाढवण बंदराला आज मान्यता मिळाली आहे आणि याची सुरुवात 2018 साली मी केली होती. आणि त्यावेळी 20 वर्षापूर्वी वाढवण बंदराचं काम बंद पडलं होतं, कारण डहाणू नॅचरल एरियातनं तो जातो. डहाणू अथॉरिटी तयार झाली होती, त्याच्यावर आपण पूर्ण सील केलं होतं. मी म्हटलं आपण डहाणू नॅचरल अथॉरिटी सोडून हे करू शकतो का, कॅन वी डू इट. आणि तसा आम्ही प्रयत्न सुरू केला आणि आम्हाला डहाणू नॅचरल अथॉरिटी किंवा नॅचरल एरियाच्या बाहेरून थेट समुद्रातनं आम्हाला त्या ठिकाणी वाट सापडली आणि राईट ऑफ वे मिळाला. आणि तो मिळाल्याबरोबर आम्ही त्याचं काम सुरू केलं आणि आज सगळ्या प्रकारचे अडथळे त्याचे पूर्ण झाले आहेत. कदाचित याच महिन्यामध्ये माननीय पंतप्रधान महोदय त्याचं भूमिपूजन देखील करतील. त्यामुळे आपण विचार करा की मायनिंग असेल, म्हणजे मी तुम्हाला सांगतो माननीय विजयबाबू की पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राला एकटं गडचिरोली 50,000 कोटी रुपये वर्षाला टॅक्स देऊ शकतो, रॉयल्टी देऊ शकतो, एवढी त्याची ताकद आहे. हे वाढवण बंदर महाराष्ट्राला देशाच्या कुठल्याही राज्यापेक्षा 10 वर्ष पुढे नेणार. आपल्याशी एकदा हे बंदर झालं, आपल्याशी कोणी कॉम्पिटच करू शकणार नाही. म्हणजे केलं पाहिजे, आपलंच देश आहे, देशातले अन्य राज्य. नाही, मी आपलं अभिनंदन करतो, कारण हा आपला विजन होता जे आपण काम सुरू केलं होतं. पण त्याचबरोबर आपण रोज वृत्तपत्रातही वाचत असाल की विमान हे फार महत्त्वाचं आहे आणि 100 फ्लाईट आपण इथून रद्द करतो आहोत. दुसरा नवीन एअरपोर्ट तयार होतं. आपण याचबरोबर जर तिसऱ्या एअरपोर्टचं काम जर सुरू केलं वाढवणच्या भागामध्ये. आपण अगदी योग्य गोष्ट सांगितली आहे. मुळामध्ये वाढवणचं बंदर हे सगळं रिक्लेमेशननी आपण तयार करतोय, कारण नॅचरल एरिया घ्यायचा नाहीये. तर आता मी तीच फिजिबिलिटी तपासायला सांगितलेली आहे की हे रिक्लेमेशन करताना आपण एअरपोर्ट करता देखील रिक्लेमेशन करू शकतो का, कारण इतका मोठा एरिया रिक्लेम होणार आहे, त्याला मान्यता आपल्याला मिळाली आहे की 3rd एअरपोर्ट फॉर मुंबई हे आपल्याला त्या वाढवण बंदरापाशी करता येईल. आणि ज्या ठिकाणी जसं आता जेएनपीटीच्या बाजूला नवीन एअरपोर्ट आला, एअरपोर्ट आणि जर पोर्ट हे आजूबाजूला आले तर त्याची एक खूप चांगली सिनर्जी तयार होते. तशी सिनर्जी आपल्याला इथे तयार करता येईल का, हा प्रयत्न आपला आहे. आणि आपण एअरपोर्टचाच विषय या ठिकाणी सांगितलाय, तर मी जे सांगत होतो की जसं हा पालघर जिल्हा, तो गडचिरोली जिल्हा, म्हणजे जे जिल्हे मागे राहिले आहेत ते जिल्हे आता पुढे चाललेले आहेत. मी आजच सांगितलं की तुम्ही म्हणालात आता हजारो फ्लाईट विमानं आपण घेतो आहोत. आता सगळ्यात मोठी ऑर्डर तर एअर इंडियाने दिली आहे.
आणि त्यामुळे एअर इंडिया समोर हा प्रश्न होता की आपल्याला पायलट ट्रेनिंग केलं पाहिजे. एवढी विमानं येतात आणि तेवढे पायलटच नसले तर त्या विमानांचा उपयोग काय. आणि म्हणून त्यांनी पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट काढायचं ठरवलं आणि ती पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आता अमरावतीच्या एअरपोर्टवर होते आहे. आणि काल त्याचं सगळं प्रेझेंटेशन झालं आणि आमच्या प्रेझेंटेशन नंतर हे लक्षात आलं की ही जी पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे ही एशियातली सगळ्यात मोठी आहे. एशियातली सगळ्यात मोठी पायलट. त्यामुळे माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की राज्यातले जे जिल्हे तुलनेने मागे राहिले आहेत सगळ्या भागातले, त्या जिल्ह्यांमध्ये देखील आज इतक्या असीमित संधी मला पाहायला मिळत आहेत. आणि आमचं सरकार त्या संधी या कशा आपल्याला लिव्हरेज करता येतील हा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून जे विजन मी पाहतोय महाराष्ट्राचं, मी एवढंच म्हणेन, महाराष्ट्र इज अनस्टॉपेबल. गुजरातची थ्रेट वाटत नाही आपल्याला. बघा, गुजरात एक सक्षम राज्य आहे. गुजरातचे लोक देखील फार एंटरप्राइझिंग आहे. पण शेवटी मोठा भाऊ हा मोठाच असतो आणि महाराष्ट्र हा मोठा नाही. भाऊ. आता मोठा भाऊ म्हणजे प्राईम मिनिस्टर आणि छोटा भाऊ म्हणजे होम मिनिस्टर. नाही, ते आमच्या नेत्यांमधले ते मोठे भाऊच राहणार आहेत ते. पण शेवटी मुंबई राज्य होतं, त्या राज्यातनं महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन्ही राज्य एकाच दिवशी झाले. आणि ज्या दिवशी ते दोन राज्य झाले त्या दिवशी मोठा भाऊ महाराष्ट्र होता, लहान भाऊ गुजरात होता. मोठा भाऊ हा नेहमी मोठाच भाऊ राहील. लहान भावाच्या प्रगतीने आपल्याला दुःख होण्याचं कारण नाही. काही कारण नाही आपल्याला. लहान भावाची प्रगती झाली तर उत्तमच आहे, पण मोठा भाऊ मागे राहणार नाही. लहान भाऊ मोठ्या भावाला मागे टाकू शकणार नाही. देवेंद्रजी, म्हणजे आपण लहान भावावर प्रेम केलं पाहिजे. मी माझ्या लहान भावावर प्रेम करतो. तुम्ही जेवढं प्रेम करता तेवढंच प्रेम प्रत्येकाने केलं पाहिजे, माझं मत आहे. देवेंद्रजी, आपण व्हिजनचा उल्लेख केला. मला इथं जमलेल्या सगळ्यांना ही संधी घेतो मी सांगण्याची. असंच एक विजन फारसं समोर न येणारे आमचे ऋषीबाबू दर्डा यांनी पाहिलं. इथे जवळ आता जे प्रेसिडेंट हॉटेल आहे, जे ताज होतं, तिथे एका छोट्या हॉलमध्ये 200-250 लोकांसमोर महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा पहिला वर्षी कार्यक्रम झाला. हे 10वं वर्ष आहे. NSCI डोम थिएटरमध्ये आम्ही सलग 2-3 वर्ष कार्यक्रम केला, आपण होतात. आणि आज आम्ही गेटवे ऑफ इंडियाला हा कार्यक्रम करतोय. महाराष्ट्रातले एकमेव मराठी दैनिक आहे की जे गेटवे ऑफ इंडियाला असा नॉन एंटरटेनिंग कार्यक्रम करतंय. महाराष्ट्रातल्या कलागुणांना शोधून त्यांना पुरस्कार देण्याचं काम करतंय. आणि हे 10वं वर्ष आहे. आणि हे विजन ऋषी दर्डांनी तेव्हा पाहिलं होतं. आज त्याचं इतकं मोठं स्वरूप आलेलं आहे. आमच्यासाठी हा 10वं वर्ष म्हणजे मोठा आनंदाचा क्षण आहे. तर मी असं आपल्याला विनंती करतो की ह्या आनंदात आपण सहभागी व्हावं आणि एक काहीतरी गाणं गुणगुणून या मुलाखतीचा समारोप करावा. गाणं गुणगुणणारे समोर बसलेले आहेत. मी त्यांनाही बोलवतो. समोर गायक असताना नाही, त्यांनाही जो बोलवतो. बाथरूम सिंगर देखील नाही त्यांनी गाणं म्हणणं. मी म्हणूनच म्हणलं आनंदासाठी गायचंय. आणि घरी गेल्यानंतर मला ती म्हणेल की माझं नाव आणि इज्जत खराब केली अशा प्रकारचं गाणं म्हणून. त्यामुळे गाणं त्यांना म्हणायला लावा, मला गाणं म्हणायला. वहिनी प्लीज आपण या, आपण दोघं मिळून दोन ओळी गुणगुणा. एक गोष्ट मला या ठिकाणी सांगितली पाहिजे की खरोखर महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आपण करतो आणि लोकमतचे जे पुरस्कार आहेत, खूप लोक आतुरतेने याची वाट पाहतात. आणि समाजातल्या सगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही उत्तम काम करणाऱ्यांना निवडता. शेवटी चांगलं काम करणाऱ्याला चांगलं म्हणणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यांनी लोकांना प्रेरणा मिळते. आणि एक गोष्टीची आपण नोंद घेतली पाहिजे की गेल्या 10 वर्षामध्ये हे जे काही कार्यक्रम झाले आहेत, माझ्यापेक्षा विजयबाबू फक्त एकदाच जास्ती आले आहेत. ते 10 कार्यक्रमात आले आहेत, मी 9 कार्यक्रमात आलो आहे. मी एकदाच आलेलो नाही आहे. याची पण नोंद घेतली गेली पाहिजे. 10 वर्षातले 9 वर्ष आपण होतात आणि आपल्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही. हे अलिखित आहे अगदी. मी वहिनींना विनंती करतो की आपण मंचावर यावं. अमृता वहिनी, आम्ही हा विचार सुद्धा करू शकत नाही की देवेंद्र जे नाही आहे आणि कार्यक्रम होतोय. म्हणजे कारण शेवटी लोकमत म्हणजे देवेंजी आणि देवेंजी म्हणजे लोकमत असं आम्ही मानतो. डुएट करू. नाही, मी कोरस मध्ये ते असतं ना, कोरस गाईन मी. आपल्याला माहित असेल एक गाणं आता रिलीज झालं
अतुलजींनी त्याची कंपोजिशन केली होती आणि देवेंद्रजी त्याचे लिरिसिस्ट आहेत. तर ते कोरसवालंच गाणं होतं म्हणून आपण सगळे कोरसमध्ये म्हणू शकतो. मी लिहिलं असलं तरी मला पाठ नाही येते. It's a chorus song, so everyone please sing along. And you should watch this song on YouTube. It's a beautiful lyrics and beautifully composed. राम राम जय राम राम जय राम राम जय राजा राम. राम राम जय राम राम जय राम राम जय सीताराम. राम राम जय राम राम जय राम राम जय राजा राम. राम राम जय राम राम जय राम राम जय सीताराम. राम राम की राम धून में राम भक्त सब गाएंगे. अब जो विराजे राम लला तो राम राज ही लाएंगे. राम राम जय राम राम जय राम राम जय राजा राम. राम राम जय राम राम जय राम राम जय सीताराम.